बेळगुंदी इथं करण्यात आले भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व आणि काव्यवाचन स्पर्धेचं आयोजन। दोन्ही स्पर्धेत आहे प्रथम क्रमांकाला तब्बल 11,111 रुपयांचं रोख पारितोषिक। दसरा चौक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचा पुढाकार। गडिंग्लज तालुक्यातील बेळगुंदी इथं भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व आणि काव्यवाचन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। दसरा चौक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळानं यासाठी पुढाकार घेतला असून वक्तृत्व आणि काव्यवाचन या दोन्ही स्पर्धांसाठी प्रथम क्रमांकाला तब्बल 11,111 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे। त्या अर्थाने बहुधा ही जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणावी लागेल। दोन्ही स्पर्धेत दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाला अनुक्रमे 7,777, 5,555 आणि 3,333 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे। याशिवाय उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धांचं देखील आयोजन करण्यात आलं असून यासाठी प्रथम क्रमांकाला 3,001, द्वितीय क्रमांकाला 2,001 आणि तिसऱ्या क्रमांकाला 1,001 रुपये देण्यात येणार आहे। वक्तृत्व स्पर्धा शनिवारी 14 सप्टेंबर रोजी तर काव्यवाचन स्पर्धा रविवारी 15 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून तहसीलदार ऋषिकेश शेळके, गटविकास अधिकारी शरद मगर यांची उपस्थिती राहणार असून प्राध्यापक शिवाजीराव भुकेले, स्वप्नील बापट, सुभाष कोरे आणि अशफाक मकानदार आदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे। या स्पर्धांचा लाभ घेण्याचं आवाहन दसरा चौक मंडळाचे अध्यक्ष रणजित पवार, उपाध्यक्ष रामदास मगदूम, सचिव रुपेश धुरे, खजिनदार रोहित लोहार आदींसह अन्य पदाधिकारी सदस्यांनी केलंय।